टीव्ही सत्यमेव व्रतम। कृषी मंत्र्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना धोका दिला, डॉक्टर रमेश शिंदे यांचा गंभीर आरोप। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आले, नदी व नाल्याकाठची जमीन अक्षरशः खरडून गेली, तर इतर ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पीक पाण्याखाली गेली। त्यामुळे अनेक ठिकाणी पीक जळून गेल्याचे प्रकार घडले। घरामध्ये पाणी शिरल्याने घरातील वस्तू साहित्य यांची नासाडी झाली। आबाळ फाटल्यामुळे नागरिकांचा जीव मुठीत आला। हिंगोली जिल्ह्यावर मोठे अस्मानी संकट अजूनही अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलेलं आहे, तर घरामध्ये गाळ साचलेला आहे। या झालेल्या अतिवृष्टीनंतर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून झालेल्या नुकसानीबद्दल मदत करण्याची मागणी केली। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सरकारने सरसकट मदत दिली जाईल असे आश्वासन दिले। मात्र मराठा सेवक शेतकरी मित्र डॉक्टर रमेश शिंदे केसापूरकर हे मागील काही दिवसांपासून झालेल्या नुकसानीचा दौरा हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये करत आहेत। यामध्ये त्यांना दिसून आले की पंचनामे फक्त नदीकाठच्या शेतातील होत आहेत। त्यावर त्यांनी तहसीलदारांना विचारले असता तहसीलदार यांनी सांगितले की कृषी मंत्री यांनी वृत्तवाहिनींवर वक्तव्य केलेलं आहे। मात्र आम्हाला सरसकट पंचनामाचा आदेश प्राप्त झाला नसल्यामुळे आम्ही तसे पंचनामे करत नाही। कृषी मंत्री यांनी सरसकट मदतीचं आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे क्लेम सुद्धा केला नाही। याचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर रमेश शिंदे केसापूरकर यांनी दिली। कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांना मोठा धोका दिला असून 8 दिवसात जर शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली नाही तर गुराढोरां लहान मुलांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय इथं आंदोलन करण्याचा इशारा मराठा सेवक शेतकरी पुत्र रमेश शिंदे केसापूरकर यांनी दिलाय। ट्राय होत नसतं, राजकारण का सगळ्याच गोष्टीत करायचं नसते। हो, इथं आता आम्ही तो गुडघेच्या पाण्यात येत इथला प्लॉट आहे ना, ते पूर्णच गेलाय। हजारो हेक्टर जमीन आता पाण्याखाली गेली। फक्त तातडीनं करायला लावा, नसता काय व्हायचं ती पीक पाणी त्याच्यामुळे। हो, ठीक आहे। नाही मग आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही, शेतकऱ्यांना नाही आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप आहे सरसकट द्या, फक्त तातडीनं 8 दिवस सुद्धा लागून देऊ नका, कारण काहीच नाही राहिलं हातात। ओके, धन्यवाद। आज बघितलं असेल शेतकऱ्यांची एवढी दुरावस्था झाली आहे। या ठिकाणी मागच्या काही दिवसांमध्ये जे ढगफुटी झाली आहे, या ठिकाणी जवळपास नदीच्या बाहेर असं 1 किलोमीटर पातळीकडे आणि 1 किलोमीटर पातळीकडे भरलेलं आहे। या ठिकाणी आता जवळपास मी नाही म्हणलं तरी मी 15 ते 20 गाव फिरलेलो आहे। या ठिकाणी तुमचं ज्यावेळेस मी 2 दिवसांचा दौरा करताय, सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही आमलागाव केलं, काळकोंडी केलं, घोटा केलं, नरशी केलं, गिलुरी केलं, सरकळी केलं, ब्रह्मपुरी केलं, कारेगाव केलं, तुमचं रिधोरा केलं, जांभरून केलं, पार्टी केलं, कवटा केलं। या ठिकाणी एवढी परिस्थिती बेकार आहे। आज शेतकरी टोटल हातबळ झालेला आहे। आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कुठलंही पीक राहिलेलं नाही, पण प्रत्येक शेतामध्ये जवळपास 2 ते 3, 4 फूट पाणी साचलेलं आहे। या ठिकाणी तुमचे कमरेतला पाणी शेतात नाही। आज पहिला असला मी पूर्ण कमरे एवढ्या पाण्याने हिंडलोय आणि या ठिकाणी निश्चित या ठिकाणी जर पाहिलं तर खूप मोठी शोकांतिका आहे। या राज्याचे मंत्री महोदय संविधानिक पदावर बसले कृषी मंत्री साहेब यांनी आज तर मला वाटतं जवळपास शेतकऱ्यांना पूर्णतः धोका दिलेला आहे। का धोका दिला म्हणतो, ज्या दिवशी पूर परिस्थिती होती त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी कृषी मंत्र्याला फोन केला, प्रत्यक्ष शेतात होते तेव्हा मनोज सुद्धा, आणि त्या ठिकाणी म्हणले साहेब या ठिकाणी आम्हाला काय मदत आहे। त्यावेळेस त्यांनी असं स्पष्ट बोलले की या ठिकाणी हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा तिन्ही जिल्ह्याचे कुठलेही पंचनामे न होता सरसकट आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहे। या ठिकाणी कृषी मंत्री साहेबांनी सरळ धोका दिलेला आहे। कारण का धोका दिलेला पाहिला असेल आपण, ज्या टायमाला आम्ही गाव फिरतो त्या टायमाला या प्रशासनाचे तुमचे तलाठी असतील, मंडळाधिकारी असतील, कृषी अधिकारी असतील हे फिरत आहेत आणि पंचनामे कशाचे करत आहेत। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान आताच्या घडीला 33% दिसतंय, फक्त यांचे पंचनामे करतायत, बाकी शेतकऱ्याचे कुठलेही पंचनामे करत नाहीत। या ठिकाणी निव्वळ या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी धोका दिलेला आहे। कारण जर पाहिला असेल, मी या ठिकाणी नंतर तहसीलदार साहेबांना विचारलं,
साहेब आपल्याला तर पूर्ण सरसकट पंचनामे करण्याचा आदेश दिलेला आहे असं कृषी मंत्री महोदय म्हणतात. त्या टायमाला तहसीलदार साहेब म्हणतात आम्हाला कुठल्याही असं नाहीये, मंत्री महोदय म्हणले असतील निश्चित आम्हाला पत्र आल्यानंतर आम्ही सरसकट पंचनामे करू. पण आता तरी आम्हाला ज्या ज्या शेतकऱ्यांचं 33% क्षेत्र बाधित झालंय यांचेच पंचनामे करायचे, सरसकट पंचनामे करण्याचा कुठलाही आम्हाला आदेश किंवा लेखी पत्र नाहीये. त्यामुळे आम्ही सरसकट पंचनामे न करता जे बाधित क्षेत्र आहे त्याचे पंचनामे करतात. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांचा आणखी मोठा लॉस झालाय. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय त्यांनी हा मंत्री महोदय म्हणल्यामुळे क्लेम करणार होता, पण मंत्री महोदयावर विश्वास ठेवून काही शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी कारण मंत्री महोदय म्हणल्यावर सरसकट जर या ठिकाणी पंचनामे होणार होते तर या ठिकाणी काही जे भोळेबाबळे शेतकरी आहेत ज्यांना काही कळत नाही अशा जवळपास 60% शेतकऱ्यांनी क्लेम सुद्धा केलं नाही. कारण मंत्री महोदय म्हणतात 100% आपले क्लेम सुद्धा ऑटोमॅटिक होणार आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांची ही सुद्धा खूप मोठी आता कारण जवळपास 72 तास वळून गेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी 72 तास क्लेम नाही केला त्या शेतकऱ्यांना काही मिळणार नाही. निश्चित या ठिकाणी पाहिला असेल या ठिकाणी कृषी मंत्री महोदय साहेब आपल्याला मी विनंती करतो आपण काय मदत करणार होते आणि सरसकट पंचनाम्यावर का केलं नाहीत आणि काय मदत करणार होते जाहीर करा. नसता आज शेतकरी पूर्ण रस्त्यावर आलाय, शेतकऱ्यांना जीवन जगणं मुश्किल झालंय. त्यांचं आज त्यांनी पाहिलं असेल पेरिंग टायमाला छोट्या शेतकऱ्यांनी 20,000 घेतले असतील, मोठ्या शेतकऱ्यांनी 50,000 घेतले असतील, 1 लाख घेतले, 1.5 लाख घेतले असेल. असे सावकाराचे कर्ज काढून पाहुण्या पैसे आणून जेव्हा पेरणी केली पण आज तुमचा आलेला घास शेतकऱ्यांचा पीक गेलाय, शेतकरी पूर्ण आज रोडवर आलाय. निश्चितच साहेब आपण या 8 दिवसामध्ये आपण जे काय मदत सरसकट जाहीर करणार होते तात्काळ जाहीर मदत करा. नसता या ठिकाणचा आम्ही सर्व शेतकरी गुरा ढोरा सहित लेकरा बाळा सहित आमचं या ठिकाणी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही संसार ताटू हे आपल्या निश्चित सांगतो. नसता आम्हाला तुम्ही तात्काळ जे बोलले होते त्या पद्धतीने आम्हाला मदत जाहीर करा आणि तात्काळ तुम्ही कुठलेही असे थोडे थोडे पंचनामे करता, कुठलेही खडपटीने असे पंचनामे करता. सरसकट हिंगोली जिल्हा हा तुमचा ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी 40,000 ते 50,000 रुपये मंजूर करा. नसता आम्ही पूर्ण हा हिंगोली आणि शेनगाव तालुक्यातला शेतकरी जास्त काही दिवस नव्हता या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर आमचे गुरढोर सहित या ठिकाणी आम्ही संसार साठू हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. ही पीक पाहणी पंचनामे नाही, याच्या थेट मदत या ठिकाणी सर्वांना होईल. पंचनामे कुणाचे? ज्याची पाईपलाईन गेली, ज्याची मोटर गेली, ज्याचं ड्रीप गेले, ज्याची गाय गेली, म्हैस गेले, बैल गेलाय, शेळ्या गेल्यात, कोंबड्या गेल्यात, अशाचे पंचनामे या ठिकाणी होतील. बाकी पंचनामे होणार नाहीत. सर्व मदत या ठिकाणी सरसकट